थँक्यू सो मच. चला मित्रांनो, 12 मॅन आयोजन कक्षामध्ये आलेले आहेत. चला जाऊया सामन्याकडे. वाटोळे संघ वर्सेस सनबुरा. पॉवर प्लेचं पहिलं षटक, हाणामारीचं षटक, निर्णायक षटक बॉलिंग मार्कसाठी तयार झालेला आहे. पाटण टेनिस क्रिकेटचा अध्यक्ष सर्वे सर्वा मिस्टर शिवा जाधव. राईट अराउंड विकेट. पहिला चेंडू आपण पाहिलं तर स्क्वेअर फटका सजवण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली. एसटीच्या मागे आपण पाहिलं तर विकेट किपरच्या द्वारे तो चेंडू कॅरी केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे. अगदी हाय व्होल्टेज मुकाबला बघायला भेटेल, कारण की नुकताच सनबूर संघ ज्या पद्धतीने विजयाची वाटचाल सनबूर या संघाची सुरू आहे, तो संघ मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण जाऊया. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी हलक्या पद्धतीने कॅच कॅरी केले आणि फलंदाज अजयला तिथे माघारी पाठवलंय. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती निर्धाव चेंडू आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इथे ब्रेक थ्रू भेटतोय, तो म्हणजे गोलंदाज शिवा जाधव याला. आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे, तो म्हणजे अजय माघारी जात असताना. नक्की पाटण टेनिस क्रिकेटचा चर्चा केली तर 21 जानेवारीच्या दिवशी शिवा जाधव याच्या नावावरती रेकॉर्ड होता, तो म्हणजे 14 चेंडू 50 धावांचा. तो रेकॉर्ड आपण पाहिला तर शिवा जाधव याने 7 षटकार आणि 1 चौकार मारून आपल्या नावावरती करून घेतला होता. तर लेगबाईटच्या स्वरूपामध्ये आपण जाऊयात. पंच इथे इशारा देतील. लेगबाईटच्या स्वरूपामध्ये मैदानामध्ये धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाचा अकाउंट आणि संघाच्या स्कोअरला तिथे सुरुवात झालेली आहे. स्कोरबोर्डवरती 1 धावसंख्या तिथे ऍड करण्यात आलेली आहे. सामना आपण पाहतोय वाटोळे संघ वर्सेस सनबूर संघ या दोन संघांमध्ये खेळला जातोय. अगदी सावधान पद्धतीने लेट कट तिथे देण्यात आला. आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने दिशा तिथे निवडलेली आहे. क्षेत्ररक्षण दर्जेदार होते. 1 धावसंख्या मैदानामध्ये कंप्लीट केली जाते आणि दुसरी धावसंख्या कंप्लीट होईपर्यंत आपण पाहिलं तर एसटीच्या दिशेने तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तर फेकी होईपर्यंत या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचते. तीन धावा तिथे कंप्लीट केल्या जातात. पुन्हा एकदा आपण पाहिलं स्टिकर यांचा फटका आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर कॅच कॅरी करेपर्यंत बॉल नोमॅन्स लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय. पॉइंटच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण तिथे होते. 1 धाव मैदानामध्ये तेजीने कंप्लीट केली जाते. अगदी मोठा फटका मारण्यासाठी आपण पाहिलं तर फलंदाजाला तिथे प्रयत्न करावा लागतोय, स्ट्रगल करावा लागते तिथे फलंदाजाला, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजा बाबतीत नक्की चर्चा करूया. शिवा जाधव ज्या पद्धतीने हाईट आहे, ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज आहे, अगदी उसळीचे चेंडू टाकले जात आहेत. हाफ ट्रॅकर वारंवार टाकला जातोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुल फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल डीप फाईन लेगच्या दिशेने. 4 धावा तिथे येत आहेत. आपण चर्चा करत होतो गोलंदाजाच्या गोलंदाजीची. अक्षरशः हाफ ट्रॅकर तिथे टाकला जातोय आणि या हाफ ट्रॅकरला उत्तर आपण पाहिलं तर फलंदाज योगेशने दिला. बॅकफुटला जाऊन पुल फटका तिथे सजवला आणि 4 धावा अवगत केला आणि या 4 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 9 या आकड्यावरती. तर पहिलं षटक शिवा जाधव यांचं संपलेलं आहे. पॉवर प्लेच्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या आकड्यावरती. बॉलिंग मागवा आपण जाऊयात. द कोहिनूर ऑफ पाटण टेनिस क्रिकेट मिस्टर पीटीपीएल 2020 जो त्याच्या नावावरती आहे, मिस्टर रणजित जाधव बॉलिंग मार्कसाठी तयार झालेला आहे. नुकताच रणजितचा आजच्या दिवसातील रेकॉर्ड तो बॅटिंगला आल्यानंतर त्याच्या बाबतीत चर्चा करूयात आपण. मात्र सध्या तो बॉलिंगसाठी आलाय, तो म्हणजे संघासाठी दुसरं षटक घेऊन. तर जाऊयात बॉलिंग मार्ककडे. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर च्या दिशेने क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं आहे. अगदी बॅकवर्ड पॉइंट देखील आपण पाहतोय तिथे. पुन्हा एकदा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो तिथे फसला जातोय.
निर्धाव चेंडूची सांगता होत्या, ज्या पद्धतीने रणजितचा अनुभव या मैदानामध्ये आपणास बघायला भेटेल. कारण की एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून मानला जातो या पाटण टेनिस क्रिकेटमधील. एक उत्तम फलंदाज म्हणून मानला जातो. मात्र गोलंदाजीच्या शैलीवरती ज्या पद्धतीने आपलं नाव उंचावत जातोय हा गोलंदाज आपण पाहिलं. पुन्हा एकदा ऑफ स्टंप द ऑफ पिचिंग होत असताना चेंडू अलगद थोडासा जमिनीच्या दिशेने राहिला. मात्र एसटीच्या मागे आपण पाहिलं तर बॉल कॅरी केल्यानंतर लगेचच निर्धाव चेंडूची सांगता करून गेला. तर संघाची धावसंख्या स्थिर आहे. आकडून ठेवले, जकडून ठेवले संघाच्या धावसंख्येला 9 या आकड्यावरती. मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तिथे केला जातोय. चाणाक्ष आहे हा खेळाडू. अक्षरशः सर्व नियम आपण पाहिलं तर त्या नियमांचं पालन करत असतो हा खेळाडू. आणि त्या नियमांचं पालन करत असता पंचांचा इशारा येतोय नो बॉल. कारण की आपण पाहिलं तर हा नियम आहे, जी क्रीज तुम्हाला असते त्या क्रीजच्या जवळ तुम्ही गेल्यानंतर तुम्ही जर एसटीचा वेध घेतला तर लगेच नो बॉल दिला जातो पंचांकडून. येस, नो बॉल असेल आणि फ्री हिट असेल तर या एका धावेनंतर, नो बॉलच्या एका धावेनंतर दुहेरी आकडा प्राप्त होतोय धावसंख्येला, तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. 10 लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहिलं तर एक जागा दिली जाते, त्या जागेमध्ये गोलंदाजाने उभं राहून जर मंकी विकेट घेतला तर ती विकेट दिली जाते. मात्र त्या जागेच्या पुढे गोलंदाजाने पाय ठेवला तर तदनंतर ती नो आणि त्याच्यावरती फ्री हिट दिला जातो. हा नियम आहे. फ्री हिटचा चेंडू सामना करतोय फलंदाज मिस्टर निलेश, स्ट्राईक वरती असेल. स्लोअर वन चेंडू आपण पाहिला, अक्षरशः ऑफ स्टंपच्या दिशेने पिचिंग झाला. तदनंतर बॉटम एज घेतल्यानंतर एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. या एका धावेनंतर 11 हा धावसंख्या, 11 हा स्कोर आपण पाहू शकतो स्कोर बोर्डवरती. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालेला आहे. बॉलिंग मार्कवर रणजित जाधव आपण पाहू शकतो. बॉलिंग मार्कवरती 3 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानामध्ये उर्वरित आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डीप फाईन लेगचं, लॉंग लेगचं क्षेत्ररक्षण डीप फाईन लेगला सरसवत असताना डीप मिड विकेटच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सरसवत असताना हे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पुढे येऊन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न लेट करती ते देण्यात आला. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते. एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. लगेचच दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न यशस्वी होतोय. पण पाहिलं क्षेत्ररक्षण थोडंसं कमकुवत होतं. क्षेत्ररक्षणाच्या कमकुवतेच्या द्वारे तिथे दुसरी धाव लगेचच कंप्लीट केली जाते. त्याचबरोबर इथे शुभेच्छा आले दोन्ही संघांसाठी. ते म्हणजे घनसोली गावचे सुपुत्र सन्माननीय राजेश बोहीर आणि सन्माननीय सूरज पाटील यांच्याकडून या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला जातो. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिला 8ल्या दिशेने वळवण्यामध्ये यशस्वी होतोय. ऑफ कट तिथे टाकण्यामध्ये यशस्वी झाला. मात्र फसला जातोय तो फलंदाज. शांत पद्धतीचं क्रिकेट बघायला भेटतंय. कारण की धावसंख्या पहिल्या घेरवरती अगदी आरामात जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. 13. शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू नक्की होता. आपण पाहिलं तर पुल फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तिथे डीप मिड विकेटच्या दिशेने शिवाच्या मार्फत क्षेत्ररक्षण केलं जाते. फेकी आपण पाहिली बॉलर एंडला दिली जाते आणि 2 धावा कंप्लीट केल्यानंतर 15 धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. तर 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. 15. तर पहिल्या षटकाचा बॉलिंग स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पहिलं षटक तिथे शिवा जाधव घेऊन आला होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या. तदनंतर आपण पाहिलं तर रणजित जाधव दुसरं षटक घेऊन आला. मी पुन्हा एकदा आयोजकांच्या मार्फत माननीय सन्माननीय राहुलदादा पेंढारकर साहेब यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद साहेब, तुम्ही वेळातला वेळ काढून या आयोजनाला भेट दिली. अर्थातच या पाटण तालुक्याची या आयोजनाची या सामन्याची शोभा वाढवलीत. थँक्यू सो मच साहेब. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आपण पाहू शकतो. अगदी फ्लायटेड डिलिव्हरी होती. मात्र आपण पाहिलं तर तिथे मिसकम्युनिकेशन होत्या
आणि फलंदाजाला जावं लागेल. मात्र आपण पाहिलं तर फलंदाज योगेश तिथे माघारी जातोय. तसेच घनसोली गावचे सुपुत्र प्रदीप पाटील यांच्याकडून देखील या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा येत आहेत. अर्थातच शाखा या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रदीप पाटील यांच्याकडून देखील या संघासाठी या मॅचसाठी शुभेच्छा येत आहेत. अक्षरशः शुभेच्छांचा वर्षा होत आहे, कारण की टफ मॅच खेळवली जाते मैदानामध्ये. फ्लायटेड डिलिव्हरी पुन्हा एकदा अगदी बॅटच्या रडामध्ये पडता पडता आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर ते काटा बदलला जातोय. अक्षरशः या बॉलवरून जादूची बोटं फिरवली जातात. चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतोय, काटा बदलतोय, कोन बदलतोय, प्रवाह बदलतोय आणि तदनंतर यष्टीच्या मागे आपण लक्ष दिलं तर अगदी क्लोज कीपर तिथे तैनात आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय सनबुरी या संघाकडून. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, तिथे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं जातं. काय सुरेख गोलंदाजी होत्या, दर्जेदार अप्रतिम गोलंदाजी होत्या. तिखट मारा बघायला भेटतो, वेग मात्र नाहीये या गोलंदाजाकडे. मात्र ज्या पद्धतीने व्हेरिएशन्स करता, थँक्यू सो मच. त्याच पद्धतीने मी पाटण टेनिस क्रिकेटचे बाहुबली म्हणून अनिल जाधव यांचं मनापासून अधिक स्वागत करतो. तुम्ही देखील वेळातला वेळ काढून या आयोजनासाठी उपस्थित राहिलात अनिल, थँक्यू सो मच. आता मात्र आपण पाहिलं तर इफ यू मिस आय डेफिनेटली हिट, इथे त्रिफळा चित होता. फलंदाजाला जावं लागेल तो म्हणजे राजेश. आपण पाहिलं तर परतीच्या रस्त्यावरती परत जात असताना सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. वारंवार चर्चेला उधाण आणतोय तो म्हणजे अक्षय पाटील. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर एकही धाव या गोलंदाजाने दिलेली नाहीये. आणि हे जर निर्धाव षटक पार पडलं, मेडन ओव्हर पार पडलं तर नक्की या आयोजनातील एक मोठा रेकॉर्ड गोलंदाज अक्षयच्या नावावरती जाईल. 5वा चेंडू पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर फ्लायटेड डिलिव्हरी टाकली जाते. ज्या पद्धतीने चेंडूला आपण पाहिली थोडीशी उंची दिली जाते, चेंडू अगदी कोण तिथे घेतला जातोय अक्षय पाटील कडून. यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, तो यशस्वी होता. तर 5 चेंडूंचा खेळ झाला, एकही धाव या गोलंदाजाने दिलेली नाहीये. 2 विकेट त्याच्या नावावरती आहे. हा जर निर्धाव चेंडू गेला तर आजच्या दिवसातील सर्वात मोठा रेकॉर्ड आहे जर गोलंदाज म्हणून याच्या नावावरती राहिला. शेवटचा चेंडू येस आपण पाहिलं तर फुल फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, तिथे एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल. लगेचच बॉलर एंडला फेकी होईपर्यंत एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. तर यानंतर होणारी मॅच पानेरी संघ वर्सेस मानाई प्रतिष्ठान महिन संघ. दोन्ही संघांनी तयार राहायचं. या षटकानंतर लगेचच तुमचा टॉस केला जाईल. सामना 3-3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. पानेरी संघ वर्सेस मानाई प्रतिष्ठान महिन संघ. नक्की मानाई प्रतिष्ठान महिनच्या बाबतीत चर्चा केली तर अनिकेत मागच्या मॅच मध्ये 12 चेंडू 42 धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजावरती लक्ष असेल. मात्र या मॅच कडे जाऊयात. मिस्टर रोहित तात्या या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहिलं तर शेवटचं हाणामारीचं निर्णायक स्लॉग ओव्हर, अंतिम ओव्हर घेऊन येतोय. बॉलिंग मार्कवर सुरेख फटका आहे, कव्हर फटका आपण पाहू शकतो. अगदी कव्हरच्या दिशेने डीपच्या दिशेने ते क्षेत्ररक्षण होईल. मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जातात. बॉलिंग एंडला फेकी आल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. 18. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. दुसरा चेंडू आपण पाहिलं अगदी ऑफ स्टंपच्या दिशेने पिचिंग झाल्यानंतर चेंडू ज्या पद्धतीने जमिनीच्या लगत राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. मात्र आपण पाहिलं तर फलंदाजांना मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावा लागतंय, परिश्रम करावा लागतंय, स्ट्रगल करावं लागतंय मोठ्या फटक्यांसाठी. आणि हे सर्व कौतुक जाईल ते म्हणजे सनबुरी या संघाकडे, सनबुरी या संघातील गोलंदाजाकडे. ज्या पद्धतीने फलंदाजांनी ते थांबवून ठेवलंय, फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात, यशस्वी झालाय तो म्हणजे सनबुर संघातील गोलंदाज. कारण की आपण बॉलिंग कार्ड आपण पाहिलं तर शिवा
9 धावा त्याने खर्च केल्या 6 चेंडूमध्ये. रणजितने 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या आणि तदनंतर अक्षयने 6 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केली. काय सुरेख गोलंदाजी होते. डीप मिड विकेटच्या दिशेने आपण जाऊया. क्षेत्ररक्षक जरूर आहे, मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल 6 धावांसाठी. सीमारेषे पार हा जातोय षटकारा. अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आणि शेवटच्या षटकातील या चौथ्या चेंडूवरती हात खोलण्यामध्ये यशस्वी झाला तो म्हणजे तानाजी. कारण की चर्चा करत होतो, सामना अगदी संत पद्धतीने सुरू आहे मैदानामध्ये. अगदी पहिल्या घेरवरती सामना सुरू असताना चौथ्या चेंडूवरती 6वा घेर इथे तानाजीने टाकला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कमबॅक करतोय पुन्हा एकदा रोहित मैदानामध्ये. या आधीचा चेंडू आपण पाहिला तर अगदी बॅटच्या रडामध्ये होता आणि त्यानंतर पाहिला तर ऑनच्या साईडला जो फटका सजवला तानाजीने, अगदी डीप मिड विकेटच्या डोक्यावरून या 6 धावा स्कोरवरती लावण्यात यशस्वी झाला हा खेळाडू आणि धावसंख्या 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचवले. 24. सुरेख फटका आहे, आपण पाहू शकतो पॉइंटच्या दिशेने ते क्षेत्ररक्षक नक्की आहे, मात्र चेंडू जाईल 4 धावांसाठी सीमारेषे पार. तानाजीच्या बॅट मधून येतोय हा देखील एक खणखणीत चौकार आणि या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28, तर 29 धावांचं आव्हान असेल. 29 रन्स टू विन. तर विनंती करेल आपण जाऊया लगेच टॉस कडे. पानेरी संघ, विनंती असेल पानेरी संघाला आपण टॉस का बॉस मंचाजवळ उपस्थित राहायचं आहे. पानेरी संघ, आणखीन एक कॉल येतोय पानेरी संघासाठी. मानाई प्रतिष्ठान महिन संघाचा कर्णधार इथे वेटिंग वरती आहेत. तर पानेरी संघ, आपणास आणखीन एक कॉल असेल, आपण टॉस का बॉस मंचाकडे त्वरित यायचंय. पानेरी संघ हा शेवटचा कॉल असेल. जर मैदानामध्ये चेंडू पडला तर 2 धावांची पॅनल्टी घेण्यासाठी तयार राहायचं आहे. तर टॉस तिथे केला जातोय. एका साईडला आपण पाहिलं तर पानेरी संघ, आजच्या दिवसातील सर्वात मोठा स्कोर त्यांच्या संघाकडून लावण्यात आला. त्यानंतर आपण पाहिलं तर मानाई प्रतिष्ठान महिन संघ, हे दोन्ही संघ याच्यानंतरच्या लढतीमध्ये खेळताना आपल्यास बघावं भेटतील. तर टॉस तिथे आपण पाहिलं नाणेफेक. पानेरी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी हा निर्णय तिथे निवडलेला आहे. ही विन द टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. तर जाऊयात या सामन्याकडे. हा सामना खेळला जातोय वाटोळे वर्सेस सनबूर या 2 संघांमध्ये. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर वाटोळे या संघाने प्रथम बॅटिंग निवडली होती. तदनंतर सनबूर या संघाजवळ
29 धावांचं आव्हान तिथे ठेवण्यात आलेलं आहे. आणि बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर रणजित जाधव आणि ओमकार. रणजित जाधवच्या नावावरती याच मैदानामध्ये स्कोर आहे. PTPL 2020चा विचार केला तर 350 त्याच्या नावावरती आहेत. मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती आहे. मॅन ऑफ द मॅच म्हणून 4 सन्मान त्याच्या नावावरती आहेत. सिक्सर किंग त्याच्या नावावरती आहे आणि मिस्टर PTPL म्हणून सन्मान त्याच्या नावावरती आहे. द कोहिनूर ऑफ पाटण टेनिस क्रिकेट मिस्टर रणजित जाधव मैदानामध्ये. पहिला चेंडू, यॉर्कर चेंडू, काय सुरेख बॉल होता. अक्षरशः चेंडू टाकला की आगीचा निखारा रणजितच्या दिशेने. काय सुरेख गोलंदाजी, अगदी पापणी लवते की लवते तोपर्यंत चेंडू येऊन आदळला तो म्हणजे पायावरती. आणि एक धाव तिथे नक्की कंप्लीट केली, ती म्हणजे रणजित आणि ओमकार या पहिल्या ओपनिंग पेअरने. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. आपण जाऊया, चेंडू ट्रॅव्हल होईल, टप्पा 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 चौका. काय सुरेख फटकेबाजी आपल्याला बघायला भेटते. पहिल्या चेंडूचा विचार केला, अगदी यॉर्कर चेंडू होता आणि तो खेळण्यात आला रणजित याच्याकडून. लगेच स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर नवीन फलंदाज ओमकार स्ट्राईकवरती आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती सन्मान करतोय, सत्कार करतोय आणि पहिल्या चेंडूवरती डीप मिड विकेटच्या दिशेने 4 धावा आपल्या संघासाठी अवगत करतोय. बॉलिंग मार्कवर आपण जाऊयात तर मिस्टर आनंद बॉलिंग मार्कवर तयार आहे. पुढे येऊन मान देण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहिलं फॉलो थ्रू मध्ये कॅच कॅरी केली जाते. चित्त्याच्या चप्पडायचं उदाहरण मैदानामध्ये बघायला भेटते ते म्हणजे मिस्टर आनंद याच्याकडून. काय सुरेख गोलंदाजी. हेच आहे मित्रांनो क्रिकेट. एक चेंडू फलंदाजाचा आहे तर दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज आपलं नाव करून जातोय. एका चेंडूवरती तू राजा असेल तर दुसऱ्या चेंडूवरती मी राजा आहे. एका चेंडूवरती तू हिरो असशील तर दुसऱ्या चेंडूवरती तू झिरो असशील. परतीच्या रस्त्यावरती परत पाठवलं जात आहे तो म्हणजे मिस्टर ओमकार बॅक टू द पवेलियन. अगदी असा सामना शेवटपर्यंत जर बघायला भेटला तर 29 धावांचं लक्ष 4 षटकांपर्यंत खेचून घेतलं जाईल ते म्हणजे वाटोळी या संघाकडून. कौतुक करावं लागेल या संघाचं. लो स्कोरिंग मॅच ज्या पद्धतीने टफ मॅच बनवली जाते अगदी पहिल्या षटकापासून. नवीन फलंदाज मिस्टर रोहित तात्या या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय, स्वैर मारा मैदानामध्ये टाकला जातोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ आपण पहिला मैदानामध्ये झालेला आहे. तिसऱ्या चेंडूवरती ब्रेक थ्रू भेटलाय तो म्हणजे ओमकारला माघारी पाठवल्यानंतर गोलंदाज आनंद याला. बॅकफुटला जाऊन मान दिलाय, अगदी हलक्या हाताने तिथे आपण पाहिलं फॉलो थ्रू मध्ये बॉल कॅरी केला जातो. क्षेत्ररक्षण तिथे केलं जाते. ज्या तेजीने रनिंग बिटवीन द विकेट बघायला भेटली, ज्या तेजीने ह्या दोन्ही फलंदाजांनी एक धाव कंप्लीट केली, स्ट्राईकवर ते आणण्यात गेले तिथे मिस्टर रणजित जाधव याला. जास्तीत जास्त चेंडू तिथे रणजितला खेळण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे सनबूर या संघातील खेळाडूंचा. कारण की आपण पाहिलं लगेचच तात्याने तिथे स्ट्राईक दिली रणजित जाधवला. 5वा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर सोबतचा चेंडू, काय कॅच कॅरी केली जाते आणि ही महत्वाची कॅच असेल. मी तर म्हणेल दरोडा पडला ही ते सनबूर या संघावरती. कारण की रणजित जाधव सारखं मोठं नाव मैदानामधून परत जात असताना कौतुक करेल आनंदचं. ज्या पद्धतीने मिडॉनच्या दिशेने आपण पाहिलं तर अजय तिथे तैनात होता. ज्या पद्धतीने उंच उडी घेतली अजयने, अगदी व्हॉलीबॉल उडी तिथे बघायला भेटली, व्हॉलीबॉल जंप तिथे बघायला भेटली आणि कॅच कॅरी केल्यानंतर ज्या पद्धतीने उत्साह बघायला भेटला मैदानामध्ये, कौतुक करेल मी गोलंदाज आनंद याचं. सुरेख गोलंदाजी होते, दर्जेदार गोलंदाजी होते. येणाऱ्या प्रत्येक चेंडू ज्या पद्धतीने फलंदाजाच्या मनातला स्टान्स या गोलंदाजाला आधीच माहिती पडतोय की काय आणि त्यानुसार अगदी सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी होत्या. मात्र आपण पाहिलं तर न्यू बॅट्समन पाटण टेनिस क्रिकेट चे अध्यक्ष सर्व द पॉवर ऑफ नवी मुंबई मिस्टर शिवा जाधव मैदानामध्ये आला. नुकतेच त्याचे रेकॉर्ड देखील तुमच्या समोर घेऊन येतो. मात्र जाऊयात या शेवटच्या चेंडूकडे. मोठा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नक्की आहे.
कॅच कॅरी करेल आणि शिवा जाधव हे मोठं नाव देखील मैदानामधून परत पाठवलं जात आहे. कौतुक कौतुक आणि कौतुक केलं जात आहे ते म्हणजे आनंदचं. कारण की 29 धावांचं आव्हान पार पाडत असताना पहिल्या षटकामध्ये या मैदानामध्ये खेळपट्टीमध्ये आनंदमय वातावरण ज्या गोलंदाजाने केलं, नाव त्याचं मिस्टर आनंद. काय सुरेख गोलंदाजी होत्या. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूचा विचार केला तर एक धाव तिथे नक्की आली. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 7 या धावसंख्यावरती. 7 लॉस ऑफ 3 विकेट्स. अगदी 29 धावा, लो स्कोरिंग मॅच. ती टफ मॅच कशी बनवली जाते आणि या टफ मॅच ला सुरुवात करून दिली ती म्हणजे आनंदने. अगदी पहिल्या चेंडूपासून आपण चर्चा करूयात. पहिला चेंडू अगदी यॉर्कर चेंडू जो रणजितच्या दिशेने फेकण्यात आला आनंद याच्याकडून आणि त्याच्यावरती एक धाव घेतल्यानंतर ओमकाच्या बॅटमधून तिथे चौकार आला डीप मिड विकेटच्या दिशेने. तदनंतर पाहिलं तर ओमकाला देखील हाफ ट्रॅकरच्या दिशेने माघारी पाठवलं जातं. तदनंतर फलंदाज रणजितला देखील मिडॉनच्या दिशेने कॅच कॅरी केल्यानंतर त्याला देखील माघारी पाठवलं जातं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शिवा जाधव हे देखील मोठं नाव डीप मिड विकेटच्या दिशेने कॅच घेतल्यानंतर शिवाला देखील माघारी पाठवलं जातं. तारे सितारे मोहरे या संघाचे पवेलियनच्या दिशेने सावलीच्या दिशेने आराम करण्यासाठी तिथे गोलंदाज आनंदने नक्की पाठवलेत. जाऊया दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा टाळा खोलल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षण डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण सजवलेलं असताना आणि सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट, लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं असताना बॉलिंग मार्कसाठी तयार होतोय गोलंदाज मिस्टर योगेश. अगदी आपण पाहिलं ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू पिच झाल्यानंतर ज्या वेगाने बॅट फिरवण्यात आली, मात्र टायमिंग आपण पाहिलं तर मिस टायमिंग होतं. बॅट फिरण्याआधी आपण पाहिलं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आराम करत असताना आणि ते निर्धाव चेंडूची सांगता करून गेला. कौतुक करावं लागेल ते म्हणजे वाटोळे या गावाचं, ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळ बघायला भेटतो या संघाचा. पंचांचा इशारा येतोय तिथे नो बॉलचा. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने पंच राजू नाकवा सर तिथे त्यांचा इशारा येतोय नो बॉलचा. नक्की हा नो बॉल आहे. तर या एका धावेनंतर संघाची धावसंख्या आपण 8 या धावसंख्येवरती जाताना पाहतोय. फ्री हिटचा चेंडू नक्की असेल. स्ट्रायकिंग वरती आपण पाहतो मिस्टर चेतन जाधव, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहित तात्या. लीडिंग एज घेतल्यानंतर आपण पाहिलं तर तिथे थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. स्ट्रगल तिथे होतोय, प्रयत्न तिथे केला जातोय चेंडू अडवण्याचा, मात्र 3 धावा तिथे रोखण्यामध्ये अयशस्वी होतोय. कारण की आपण पाहिलं 2 धावा ज्या तेजीने कंप्लीट केल्या तर नक्की पंच थर्ड अंपायरकडे डिसिजन पोहोचवत आहेत. कारण की थर्ड मॅनच्या दिशेने शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने हा चौकार आहे का तो अडवण्यात यशस्वी झालाय क्षेत्ररक्षक हे पाहण्यासाठी इंडिया क्रिकेटकडे निर्णय कळवलेला आहे. येस अंपायर डिसिजन. या 3 धावा असतील. येस 3 धावा असतील. ज्या तेजीने या धावा कंप्लीट केला आपण पाहिलं तर 2 धावा ज्या पद्धतीने तेजीने कंप्लीट केल्या आणि फेकी येईपर्यंत तिसरी धाव देखील तिथे कंप्लीट झाली. राईट आर्म अराउंड द विकेट तिथे घेऊन येतोय रोहित याच्यासाठी. यॉर्कर चेंडू आपण पाहिलं तर अगदी फ्लिक केलंय तिथे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण तिथे होत्या. बॉल कॅरी केल्यानंतर आपण पाहिलं तर सीमेच्या बाहेर तो फेकण्यात यशस्वी होत आहे. तदनंतर लगेचच सेकंड अटेम्प्ट मध्ये फेकी केली जाते आणि एक धाव आपण पाहिलं तर 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. तर संघाची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले.
पुन्हा एकदा मोठा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे फसला जातोय. आपण पाहिली इन्व्हेस्टमेंट, ज्या पद्धतीने धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर अगदी संत गतीने पहिल्या घेरवरती जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. कारण की 29 धावा मला वाटतं या आयोजनातील सर्वात लो स्कोरिंग मॅच असेल, जी 29 धाव संख्या, आणि ती देखील मॅच आपण पाहतोय, ती देखील मॅच रंगतदार होते, ती देखील मॅच इथे अगदी हाय व्होल्टेज मुकाबला केली जाते, ती म्हणजे वाटोळे या संघाकडून. तर बॉलिंग मार्कचा विचार करूया, गोलंदाजाचा विचार करूया. योगेशच्या गोलंदाजीचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवलेला आहे, तो म्हणजे गोलंदाज योगेशने. 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे योगेशने. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने सावधान स्ट्रोक तिथे खेळण्यात आला. आपण पाहिलं तर फ्लाइंग स्टिपच्या दिशेने हा फटका सजवला गेला आणि लगेचच मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तर फेकी आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाकडे फेकी येईपर्यंत 2 धावा, आणि या 2 धावानंतर संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते, 15. तर याच्यानंतरचा होणारा सामना आपण पाहिला तर पानेरी संघ आणि मानाई प्रतिष्ठान महिंद या 2 संघांमध्ये खेळला जातोय. तर तुमच्या माहितीसाठी नाणेफेक जिंकल्यानंतर पानेरी या संघाने प्रथम गोलंदाजी निवडलेली आहे. तर हा सामना झाल्यानंतर लगेचच तुमच्या भेटीसाठी हा इथून पुढचा सामना येतोय. दोन्ही संघांचा विचार केला, दोन्ही संघांनी एक एक सामना विजयी करून या फेरीपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि पानेरी वर्सेस माने प्रतिष्ठान महिन हा रंगतदार सामना याच्यानंतरच्या मॅच नंतर खेळला जाईल. स्पीडअप घ्यायचा विनंती असेल, पंचांना देखील विनंती असेल स्पीडअप घ्यायचा. चला स्पीडअप घ्यायचंय थोडासा. बॉलिंग मार्फत जाऊयात. मिस्टर निलेश बॉलिंग मार्फत ती तयार आहे. संघाची धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो ती 15 या धावसंख्येवरती. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकतो मिस्टर चेतन, नक्की सनबुर या संघातील एक तडाखेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र स्वैर मारा तिथे येतोय, पहिला चेंडू स्वैर मारा तिथे केला जातोय. येस स्वैर मारा आहे तिथे. आपण पाहिलं तर चेतन जाधव हे देखील मोठं नाव आहे सनबुर या संघातील. मात्र जी मोठी नावं आहेत ती पवेलियनच्या दिशेने पाठवण्यात यशस्वी झाला होता पहिल्या षटकामध्ये आनंद. तदनंतर आपण पाहिलं तर दबाव थोडासा घेतला जातोय सनबुर या संघाकडून, कारण की 29 धावांचं आव्हान पार पाडत असताना या संघाला कष्ट, मेहनत आणि स्ट्रगल करावा लागतोय, तो म्हणजे 40+ या मैदानामध्ये. मोठा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला, सरळ फसला जातोय. गोलंदाज ज्या पद्धतीने वाटोळे या संघातील गोलंदाज गोलंदाजी करतात, अक्षरशः येणारा प्रत्येक गोलंदाज हा विचार करून चेंडूचा टप्पा, लाईन आणि लेन टाकण्यामध्ये यशस्वी होतोय. त्याचमुळे की काय सनबुर या संघाला बॅकफुटवर पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय वाटोळे हा संघ. कौतुक आणि कौतुक, फक्त कौतुक केलं जाते ते म्हणजे गोलंदाजांचं. पुन्हा एकदा पुल फटका अटेम्प्ट केलाय, चेंडू ट्रॅव्हल होईल, पॉवरफुल आहे की काय, क्षेत्ररक्षक जरूर आहे. कॅच कॅरी केल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी सीमा लगत तिथे क्षेत्ररक्षण होत आहे. आणि बॉडी लँग्वेज पाहिली तर ही सेफ फिल्डिंग म्हणता येईल. मैदानामध्ये आपण पाहिलं तर 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. कौतुक होईल या क्षेत्ररक्षणाचं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं कॅचसाठी तिथे क्षेत्ररक्षक होता. गोलंदाजाला ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाचा पाठिंबा भेटतोय, आणि आपण पाहिलं तर गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा पाठिंबा भेटल्यानंतर गोलंदाजाची गोलंदाजी उभारून येते. त्याच्यामधला आत्मविश्वास हा त्या लाईन आणि लेंथ मध्ये बघायला भेटतो. पुन्हा एकदा पुल फटका अटेम्प्ट केला, आपण पाहू शकतो तिथे लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक नक्की येतोय. कॅच कॅरी करत असताना आपण पाहिलं तर नक्की ती कॅच सुटली जाते. ज्या तेजीने हा खेळाडू आला तदनंतर कॅच घेण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेतन जाधवची कॅच सुटेपर्यंत 1 धाव चेतन मैदानामध्ये कंप्लीट करतोय. तर संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते, 29.
19 या धावसंख्येवरती 29 धावांचं आव्हान पार पाडत असताना आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने या गोलंदाजांवरती एक एक धाव तिथे कंप्लीट केली जाते, एकेका धावाने स्कोर बोर्ड पुढे ढकलला जातो आणि तो जाऊन पोहोचवलाय तो म्हणजे 19 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दिशा शोधत असताना गोलंदाज स्वैर मारा तिथे येतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालेला आहे. उर्वरित 3 चेंडू नक्की आपण पाहू शकतो. बॉलिंग मार्कवर राईट टर्म अराउंड अ विकेट तिथे घेऊन येतोय फलंदाज रोहित याच्यासाठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू नक्की होता. समाचार घेण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. ज्या तेजीने क्षेत्ररक्षण केल्यानंतर आपण पाहिलं तर अवघी एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे कुठलाही प्रयत्न नाही, कारण की ज्या तेजीने क्षेत्ररक्षण तिथे झालं, बॉल कॅरी केला आणि अगदी फेकीसाठी तयार होता तिथे क्षेत्ररक्षण आणि त्याच विचाराने इथे दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न थांबवला गेला आणि स्ट्राईक वरती चेतन असताना हा चौथा चेंडू. पुन्हा एकदा फुलफटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो. लीडिंग एज नक्की आहे आणि एज घेतल्यानंतर एसटीच्या मागे तिथे कॅच कॅरी केली जाते आणि फलंदाज चेतन जाधवला तिथे माघारी पाठवलं जातं. तर मोठ्या विकेटचं पतन होतं. ज्या चेतनवरती आशा होती, आकांक्षा होती, ज्या चेतनवरती विश्वास ठेवला होता सनबूर या संघाने, जो चेतन संकट मोचक म्हणून सनबूर संघासाठी फलंदाजी करेल का हा प्रश्न तिथे उत्तर देऊन जातोय, तो म्हणजे गोलंदाज चेतनला माघारी पाठवलं जातं. संघाची धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो, ती जाऊन पोहोचले, ती म्हणजे 21 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मिस्टर इंद्रजित आपण पाहू शकतो. त्याचसोबत मिस्टर रोहित तात्या. थोडासा अनुभव शेअर केला जाईल, थोडीशी रणनीती इथे आखली जाईल, थोडासा विचार केला जाईल, कारण की ज्या पद्धतीने रणनीती आखल्याशिवाय 29 धावांचं आव्हान पार करू शकत नाही. कारण की वाटोळे संघाची ज्या पद्धतीने तेज तर्रार गोलंदाजी आहे, त्या गोलंदाजी समोर मोठे फटकेबाजी मारण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. आपण जाऊया. चेंडू एक टप्पा घेतल्यानंतर अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून जातोय 4 धावांसाठी. सीमारेषे पार हा येतोय चौकार. तर या 4 धावानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती 25. तर समीकरण आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू विजयासाठी 4 धावा, 6 चेंडू 4 धावा, 4 धावा 6 चेंडू, तर 6 चेंडू एक चौकार हे समीकरण असेल, ते म्हणजे सनबूर या संघासाठी. बॉलिंग मार्कसाठी आपण पाहतोय मिस्टर तानाजी तिथे तयार होत आहेत बॉलिंग मार्कसाठी. 6 चेंडू 4 धावा आणि या 4 धावा रोखण्यासाठी विश्वास ठेवला जातोय, तो म्हणजे तानाजी यांच्यावरती. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. आपण पाहिलं तर इथे लाईन आणि लेंथ महत्वाची असेल. येस, माझे परम मित्र इथे उपस्थित आहेत. घनसोली येथील येवले चहाचे सर्व विनंती असेल दादा आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. 6 चेंडू 4 धावा. जर टप्पा चुकला तर कार्यक्रम होणार आणि या टप्पानी लाईन आपण पाहू शकतो. सुरेख आहे की काय पंच आपल्यापर्यंत दर्शवतात. येस, ऑफ स्टंपच्या दिशेने पिचिंग झाल्यानंतर छेडछाडी करण्याचा प्रयत्न तात्या यांचा आणि बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर एसटीच्या मागे आपण पाहिलं तर कॅच कॅरी केली जाते आणि उत्साह मैदानामध्ये दाखवून देतोय, तो म्हणजे तात्या यांना परतीच्या रस्त्यावरती परत पाठवलं जात आहे गोलंदाज तानाजी याच्याकडून. 6 चेंडू 4 धावांचं आव्हान असताना समीकरण येऊन पोहोचलं 5 चेंडू 4 धावांपर्यंत. हाय व्होल्टेज मुकाबला, कलगीतुरा, तुतुमेमे, रणधुमारी, रणसंग्राम, पैसा वसूल मॅच आपल्याला बघायला भेटत्या.
एका साईडला जिंकण्याचा आनंद असेल तर दुसऱ्या साईडला हारण्याची भीती. या दोघांमधला क्षण टेन्शनवाली मात्र क्रिकेटची खेळपट्टी आहे. आणि त्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय तर अवघ्या 29 धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये उपस्थित करून दिला तो म्हणजे वाटोळे या संघाने. पुलफटका अटेम्प्ट केला जातो डीप मिड विकेटच्या दिशेने. तेजीने क्षेत्ररक्षक येईल, शॉटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होईल. एक धाव कंप्लीट केल्यानंतर लगेचच फेकी केली जाते ती म्हणजे यष्टीरक्षकाकडे. आणि एक धाव कंप्लीट केल्यानंतर समीकरण आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचतंय 4 चेंडू 3 धावा. या 4 चेंडूवरती जर 3 धावा रोखण्यामध्ये यशस्वी झाला तानाजी तर मला वाटतं येणारा आठवडाभर येणार वर्षभर या तानाजीचं नाव वाटोळे या संघातून गाजत राहील. कारण की समोर सनबूर संघ असताना 29 धावा त्यांना चेहरपसाठी देत असताना 29 धावा देखील रोखणं ही वाटोळे या संघासाठी खूप अभिमानाची मोठी गोष्ट असेल. एक एक धाव महत्वाची असं मानलं जातं मित्रांनो. क्रिकेट आहे, चुकीला माफी नाही. अगदी डोळ्यामध्ये इशारा झाला, दुसऱ्या धावेसाठी कॉल आला, कॅरी केल्यानंतर लगेचच ऍक्शन बघायला भेटली आणि 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या. तर समीकरण विजयासाठी अवघी 1 धावेची आवश्यकता असेल. आपण पाहिलं तर पल्लू स्कूप, दिल स्कूप म्हणून या नावाने प्रसिद्ध असलेला फटका तिथे सजवण्याचा प्रयत्न मात्र तो फसला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. तर समीकरण आपण पाहूयात. 2 चेंडू 1 धाव 1 धाव 2 चेंडू. हा एक चेंडू जर निर्धाव आला तर प्रेक्षकांच्या मनाचे ठोके नक्की 72च्या ठोक्यामध्ये पडतील. हा एक चेंडू जर निर्धाव गेला तर मॅच रोमांचक होईल. हा एक चेंडू नक्की महत्वाचा असेल. येणारे 2 चेंडू विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. आपण पाहिलं तर चुकी होते, तिथे बफलिंग होते आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. मित्रांनो लक्षात ठेवा, इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व असतंच. एक शेवटच्या क्षणाला तुम्हाला समजलं जातं. हे वारंवार सांगत असताना शेवटचा क्षण, एका धावेची किंमत ही बघायला भेटली. आणि वाटोळे हा संघ इथून पुढे 1 धाव. वाटोळे संघ विनंती असेल लाईनअपचा नियम पाळायचा आहे. पाटण टेनिस क्रिकेटमधील हा लाईनअपचा नियम, त्याचा मान ठेवायचा.